आपण प्रॅक्टिस सेट 35 पाहणार आहोत. 14वा चॅप्टर आहे बँक्स अँड सिंपल इंटरेस्ट क्लास 6. बँक अँड सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय हे आधी आपण पाहूया, जेणेकरून आपल्याला प्रॅक्टिस सेटमध्ये कसं इंटरेस्ट आपल्याला फाइंड आउट करायचं, कसं शोधायचं ते आपल्याला सोप्या पद्धतीने समजेल, म्हणजे लवकर समजेल. त्याच्यासाठी आपण बँक म्हणजे काय, सिंपल इंटरेस्ट म्हणजे काय ते आधी पाहूया. बँक म्हणजे काय तर गव्हर्नमेंटची एक सर्व्हिस असते. गव्हर्नमेंटची सर्व्हिस म्हणजे काय, बँक तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे असं ना. बँक म्हणजे आपण जिथं जाऊन पैसे टाकतो तिथं आपले पैसे काय राहतात, सुरक्षित राहतात. आणि आपण जे सेविंग अकाउंट जे असेल तर आपल्याला काय होतं, ते व्याज देतात की वर्षाला एवढा टक्का तुम्हाला व्याज भेटेल. म्हणून जर तुमचं खातं असेल तर तुमचं खातं, जास्त जणांचं खातं काय असतं, जॉईंट असतं. लहान मुलं आहेत ना तुम्ही, त्याच्यामुळं तुमच्या मम्मी किंवा पप्पाशी तुमचं खातं जॉईंट असतं. म्हणजे तुम्ही ते पण तुमच्या खात्यातले पैसे काढू टाकू शकतात. आणि तुम्ही इथं जातच नाहीत, तुम्ही लहान आहेत ना, तर मग ते काढू शकतात किंवा टाकू शकतात, कारण की ते जॉईंट खातं असतं ना. त्यामुळे दोन लोकांचे जे असतात ना, दोन लोकांची नाव एकाच खात्यामध्ये असतात, त्याला म्हणतात जॉईंट खातं. तर बँक काय आहे, गव्हर्नमेंटकडची एक सर्व्हिस आहे. ती काय करतं, गव्हर्नमेंट ऑर्गनाईज करतं. त्याच्या गव्हर्नमेंटकडनं म्हणजे सरकारकडनं ती कशासाठी, लोकांच्या हितासाठी, त्यांच्या पैशांच्या सेविंगसाठी, म्हणजे लोकांचे पैसे सुरक्षित राहा त्यासाठी गव्हर्नमेंटने एक राबवलेली एक काय आहे, ती एक योजना आहे. म्हणजे आहे ती एक बँक आहे, तिथं आपण पैसे ठेवतो, सेविंग अकाउंट. आणि त्याच्यामध्ये आपण काय करतो, अकाउंट कसं खोलतो, बँकमध्ये गेल्यानंतर ते लोक आपल्याला सांगतात आधार कार्ड आणा, पॅन कार्ड आणा, तिथून एक फॉर्म घ्यावा लागतो, त्याच्यावर सगळी इन्फॉर्मेशन भरावं लागते. आणि त्याच्यानंतर आपल्याला ते काय होतं, अकाउंट खोललं जातं. अकाउंटमध्ये खोलताना आपल्याला सांगितलं जातं तुम्हाला सेविंग अकाउंट उघडायचं आहे की करंट अकाउंट. सेविंग अकाउंट म्हणजे काय तर त्याच्यामध्ये आपण पैसे काय करायचे, सेव्ह करायचे म्हणजे काय, आपण त्याच्यात पैसे टाकू शकतो आणि पैसे काढू शकतो. आणि मग आपण पैसे टाकले तर वर्षाला बँक काय करतं, बँकेचा जो चार्ज असतो ना वर्षाला, तो बँक कट करून घेते. पण आपल्याला काय करते, त्याच्यावर एवढा टक्का, 4% किंवा 6% काय करते, व्याज देते. सरकारी बँक असेल तर कमी देते आणि खाजगी बँक असेल तर ती जास्त व्याज देते. आणि करंट अकाउंट म्हणजे काय तर ते बिझनेसवाले असतात ना, मोठ्याल्या कंपनी असतात, त्यांच्याकडे असतं हे करंट अकाउंट. त्यांच्या कंपनीसाठी, बिझनेससाठी उघडलं जातं. पण त्यांना काय करते, बँक फक्त त्यांचे पैसे घेते आणि टाकते, त्याच्यावर बँक त्यांचे पैसे सुरक्षित ठेवते. त्याच्यासाठी तेच बँकवालेच काहीतरी चार्ज घेतात, पण ते त्यांना काही देत नाही ते व्याज. आता इंटरेस्ट रेट्स म्हणजे काय तर सेविंग अकाउंट सांगितलंय ना की 4 ते 6% काय करतं, आपल्याला व्याज देतं. इंटरेस्ट म्हणजे तर काय तर व्याज, मराठीमध्ये इंटरेस्टला व्याज म्हणतात. व्याज म्हणजे काय तर आता समजा मी 10 रुपये तुम्हाला दिले, तर आता समजा एखाद्याला मी 10 रुपये उसने दिले, तर त्यांनी काय करायचं, मी म्हणणार तू 1 महिना तुझ्याकडे हे पैसे ठेव आणि 1 महिन्यानंतर तुम्हाला माघार दे, पण तुला 1% व्याज लागणार. 1% व्याज लागणार म्हणजे 10 रुपयाचा 1% म्हणजे किती, 10 रुपयाचा 1% म्हणजे किती, 1 रुपया. म्हणजे जेव्हा 1 महिना होऊन जाईल त्यानंतर त्या समोरच्या माणसाला मला काय करावं लागेल, त्याने माझ्याकडून 10 रुपये घेतले होते, पण त्याला मला 11 रुपये माघार द्यावं लागते. तेव्हा त्याला 1% व्याज हे लागलं. जर त्याने मला 1% व्याज दिलं ना, आणि हे PCPA पर्सेंट पर ॲन्युअम म्हणजे काय तर इयर म्हणजे वर्ष. हे PCPA ला ठिकाणी लिहिलेलं असतं, त्याचाच फुल फॉर्म काय आहे, पर्सेंट पर ॲन्युअम. म्हणजे प्रत्येक वर्षाला तुम्हाला किती टक्का व्याज लागतंय किंवा तुम्ही व्याज घेताय. पहिला क्वेश्चन आहे, व्हॉट वुड बी द इयरली इंटरेस्ट ऑन ₹6,000 ॲट 10 PCPA. म्हणजे PCPA म्हणजे काय, पर्सेंट पर ॲन्युअम. म्हणजे व्हॉट वुड बी द इयरली इंटरेस्ट ऑन, म्हणजे 6,000 वर जर तुम्हाला 10% व्याज काय होणार असेल तर भेटणार असेल, तर मग 10% म्हणजे हे 6,000 किती भेटन एका वर्षाला. म्हणजे 6,000 रुपये जर तुम्ही बँकेत टाकले तर बँकवाले काय म्हणले, तुम्हाला 10% ह्याच्यावर काय भेटन, इंटरेस्ट भेटन. इंटरेस्ट म्हणजे काय तर व्याज भेटन.
तर मग 10% हे 6,000चे किती असतात? म्हणजे जेवढे पैसे असते ना त्याच्यानुसार आपल्याला ते देतात. आता इथे 1,00,000 रुपये असतं तर 1,00,000 रुपयानंतर 1,00,000 वरती तेवढं लागले असते पैसे. आता इथे 6,000 ही छोटी रक्कम आहे, मग त्याच्यासाठी किती लागतात आपण ते काढायचे. आता इथे 6,000 आहे ना, मग हा काय आहे 6,000 प्रिन्सिपल आहे. म्हणजे प्रिन्सिपलला मराठीत काय म्हणतात? मुद्दल. मुद्दल म्हणजे काय तर पैसे. म्हणजे सध्या किती मुद्दल आहे आपल्या बँकेत? 6,000 रुपीज 6,000. 6,000 आणि आपल्याला किती वर्षासाठी ठेवायचे? पर्सेंट पर ॲन्युअम. ॲन्युअम म्हणजे काय तर इयर. टाईम किती आहे? 1 इयर. 1 इयर म्हणजे काय तर 1 वर्ष. त्याच्यानंतर आपल्याला किती इंटरेस्ट देणार आहेत ते? इंटरेस्ट किती आहे? 10 PCPA. म्हणजे आपल्याला 10% ते काय करणार आहेत? व्याज देणार आहेत. आता हे 10% आपल्याला 100% असतं ना. 100% म्हणजे किती? तर 6,000 आहे ना आपल्या बँकेमध्ये पैसे, तर त्यांनीच आपल्याला 100% व्याज दिले एका वर्षाला. तर म्हणजे पूर्ण 6,000 पण त्यांनी आपल्याला काय दिले? पैसे दिले की आपण त्यांच्या बँकेमध्ये 6,000 रुपये ठेवले म्हणून. पण ते एवढे देत नाहीत ना. ते काय म्हणले? फक्त तुमची जी किंमत असेल ना मुद्दल, त्याच्या तुम्हाला फक्त 10% व्याज देणार. म्हणजे 100 पैकी आपल्याला फक्त 10% व्याज भेटणार आहे. तर आपल्याला हे काढायचं आहे ना, किती टक्के ते इंटरेस्ट देणार आहेत. तर आपल्याला माहिती आहे का इंटरेस्ट नाही आहे किती देणार आहे. मग आपण काय करू? लेट इंटरेस्ट बी एक्स. लेट इंटरेस्ट एक्स ऑन रुपीज 6,000. म्हणजे आपण काय मानू? एक्स आहे की इंटरेस्ट ह्या 6,000 वरती. म्हणजे एक्स इथे घ्यायचा आणि आपण 6,000 रुपये इथं पर्सेंट लिहिले का? आपण नाही. पर्सेंट जर लिहिलं असतं तर आपल्याला इथे 100 खाली लावावं लागले असते. पण आपण पुढं रक्कम पण लिहिलेली 6,000. म्हणजे 6,000 वरती आपल्याला एवढं लागणार आहे. आणि किती टक्के लागणार आहे ते? 10% आहे ना ते. आणि टोटल किती टक्के असतात? 10% आपल्याला ते व्याज देणार आहे. पण टोटल 100%पैकी ते 10% देणार आहे. म्हणजे 100 पैकी ते 10% देणार आहे. आता एक्सच्या खाली जी व्हॅल्यू असते ती काय करायची असते? आपल्याला ती रिमूव्ह करायची असती. त्याच्यासाठी आपण दोन्ही साईडला काय करू? 6,000 मल्टिप्लाय करू. इंटू 6,000 इज इक्वल टू 10 इंटू 100 इंटू 6,000. इथं लिहायचं मल्टिप्लाय बोथ साइड बाय 6,000. म्हणजे 6,000ने आपण काय केले? दोन्ही साईडला मल्टिप्लाय केले. ह्या 6,000ला हे 6,000 कट होते. कसं? आता हे 6,000 इथे ना, मग हे एक्सची मल्टिप्लाय झाले तर मग खाली 6,000 आणि वर 6,000. 6,000 एका 6,000ला हे कट झाले. हे 2 शून्य हे 2 शून्यांना कट झाले. आता इथं काय करायचं आपण? 6 एक 6 आणि हे 2 शून्य म्हणजे किती? 600. एक्सची व्हॅल्यू किती आली आपल्याला? 600. म्हणजे आपल्याला ते किती हे देणार आहे? तर इंटरेस्ट देणार आहे इयरली. मग ते आपल्याला इथे लिहायचं. दे वुड बी द इयरली इंटरेस्ट. इथे लिहायचं दे इयरली इंटरेस्ट गेव रुपीज 600. म्हणजे ते किती? 600 रुपये आपल्याला काय करणार आहे? इंटरेस्ट देणार आहे एका वर्षासाठी 6,000 वरती. आता इथं जर ती किंमत मोठी असती, इथं 12,000 असते, तर मग त्यांनी 1,200 रुपये दिले असते. एवढंच सोपं आहे. असं काढायला लागतं. पण ते दुसरा क्वेश्चन आहे. महेश डिपॉझिट रुपीज 8,650 इन अ बँक ॲट अ रेट ऑफ 6% पर ॲन्युअम. म्हणजे महेश काय करतोय? 8,650 रुपये बँकेत टाकतोय आणि त्याला त्याच्या एका वर्षासाठी आणि त्याच्यावर त्याला 6% व्याज भेटणार आहे एका वर्षाला. हाऊ मच मनी विल ही गेट ॲट द एंड ऑफ द इयर. मग आता समजा वर्ष संपलं तर मग त्याला 6% व्याज भेटतंय ना. ते 6% व्याज ह्या काय करायचं? ह्या पैशांमध्ये मिळवायचं. मग त्याला
टोटल किती पैसे भेटतात एका वर्षानंतर. मग आपण लिहू इथं महेश प्रिन्सिपल. महेशचं प्रिन्सिपल काय आहे ₹8,650 आणि त्याला टाईम किती आहे 1 इयर. 1 इयर म्हणजे एका वर्षासाठी. आणि किती भेटणार आहे त्याला इंटरेस्ट किती भेटणार आहे. इंटरेस्ट भेटणार आहे 6% PCPA म्हणजे त्याला प्रत्येक वर्षाला एवढा इंटरेस्ट भेटणार आहे 6%. तर आपल्याला काय करायचं आता लेट बी इंटरेस्ट आपल्याला माहिती का किती टक्के व्याज भेटणार नाही माहिती. मग आपण इथे घ्यायचं लेट इंटरेस्ट INTERES इंटरेस्ट BX ऑन रुपीज म्हणजे आपल्याला हे 8,650 वरती आपण X% इंटरेस्ट भेटला असं समजू. मग ते काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल X डिवाइड बाय 8,650 इज इक्वल टू आणि किती इंटरेस्ट आपल्याला ते सांगतात किती इंटरेस्ट भेटेल एका वर्षाला 6% आणि टोटल किती टक्क्यांपैकी आपल्याला 100% असतात त्याच्यापैकी 6% भेटणार. मग आता आपल्याला काय करायचं इथे किती 8,650 हे जर आपल्याला घालवायचं असेल आणि आपल्याला एक्सची व्हॅल्यू पाहिजे असेल तर दोन्ही साईडला 8,650ने मल्टिप्लाय करायचं. एक्स 8,000 आणि 8,650 इज इक्वल टू 6/100 इंटू 8,650 आणि इथं रिझन द्यायचं मल्टिप्लाइंग बोथ साईड बाय 8,650 म्हणजे आपण दोन्ही साईडला काय केले 8,650ने मल्टिप्लाय केले. मग हे 8,650ला हे कट झाले हे 2 शून्य हा 1 शून्य ह्या शून्यावरती गेला बरं का. मग आता आपल्याला काय करायचं ह्याचा मल्टिप्लाय करायचा आहे 8 6 5 ह्याचा आधी 6शी मल्टिप्लाय करू आपण. ह्या दोघांचा मल्टिप्लाय केला ना 6 पंचे 30 हा चाला 3 6 7 36 37 38 39 8 पंचे 40 8 6 48 49 50 51 म्हणजे 51 90 इथं राहतात आणि खाली किती इथं ह्या शून्याला आपण ह्या शून्य घातल्यावर खाली 10 राहतात ना. मग 10 1 10 10 5 50 इकडे गेला एक हातचा 10 1 10 इकडे गेला 90 म्हणजे 519 किती 519 आपल्याला इथे भेटतात. म्हणजे कसं केलं माहिती ना हे आपण 6चा आणि ह्या 6चा आणि 865चा काय केला आपण गुणाकार केला. आपल्याला किती उत्तर भेटलं 51 90ला जर आपण 10ने डिवाइड केलं तर आपल्याला किती आन्सर भेटते आपल्याला आन्सर किती भेटते मग नंतर 519 म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 519 आली. आता 519 आपल्याला काय होणार एका वर्षाला 8,650 वरती व्याज भेटणार. मग आपल्याला काय करायचं प्रिन्सिपल प्लस टोटल करायचं ना आपल्याला. मग टोटल प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट किती प्रिन्सिपल 8,650 अधिक हो इंटरेस्ट किती भेटलाय 519. आता ह्या दोघांची आपण बेरीज करू 8,650 आणि 519 9 9 6 11 हातचाला 1 आणि 1 9 म्हणजे 9,169 रुपये त्याला काय भेटतात टोटल भेटतात. आपण डायरेक्ट इथे ॲन्सरच लिहू इथे एक रेष वळून हे ॲन्सर लिहा. मी डायरेक्ट ॲन्सर लिहिते तर जागा कमी खाली. महेश गेट एंड ऑफ द इयर ₹9,169 म्हणजे 9,169 रुपये त्याला वर्षाच्या शेवटी भेटतात. एवढं उत्तर होतं. हा क्वेश्चन पण संपलेला आहे. क्वेश्चन तिसरा
अहमद चाचा borrowed ₹25,000 at a 12% per annum for 1 year. म्हणजे बोरोड चाचा काय त्या अहमद चाचा काय करतात, तेवढे पैसे 12%ने एका वर्षासाठी काय करतात, देतात वाटते कोणाला, नाही लोन घेतात. बोर्ड करतात म्हणजे काय करतात, लोन घेतात. व्हॉट अमाऊंट विल ही हॅव टू रिटर्न टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजे 25,000 घेतात एका वर्षासाठी 12% व्याजाने. आपल्याकडून घ्यायचं म्हणलं बँक किती मोठं व्याज घेते आणि त्यांना द्यायचं म्हणल्यावर 6% देते, 4% देते, एवढं कमी देते. पैसे सांभाळण्याचे एवढे पैसे घेते ती बँक. आता काय करायचं, प्रिन्सिपल आहे. प्रिन्सिपल म्हणजे मुद्दल किती आहे, एवढी आहे. मुद्दल म्हणजे बँकेतले पैसे आणि आपल्याला काय आहे, टाईम किती आहे, 1 इयर एका वर्षासाठी. आणि इंटरेस्ट आहे 12% आपल्याला काय भेटतंय ते एका वर्षासाठी व्याज भेटते. तर आपल्याला माहिती का किती 12% किती होतात, म्हणजे 12% व्याज म्हणजे किती आहे 25,000चं ते काढायचं आणि त्याच्यात काय आहे 25,000मध्ये ते ॲड करायचं. म्हणजे एवढे पैसे ॲट द एंड ऑफ बँकेला त्यांना द्यावं लागणार आहेत. मग काय करायचं, लेट एक्स बी द इंटरेस्ट ऑन ₹25,000. नाव आता आपल्याला काय करायचं, एक्स डिवाइड बाय 25,000 असं आपण काय केलं, कारण की ह्या 25,000वरती आपल्याला X% काय ते व्याज काढायचं ना ते माहीत नाही, त्याच्यामुळे आपण एक्स घेतले. आणि 12% देणार आहे आपल्याला 100%पैकी. म्हणजे आपण त्यांना द्यायचे, सॉरी आपण बँकेला द्यायचं, म्हणजे अहमद चाचाला द्यायचं, आपल्याला नाही द्यायचं. अहमद चाचा नाव लिहिलं आहे त्यांनी इथं. मग असं केल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार, दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागणार आहे 2500ने. म्हणजे एक्स अपॉन 25,000 आणि सॉरी 1 2 3 इंटू 1 2 3 इज इक्वल टू 12/100 इंटू 25 1 2 3. म्हणजे इथं तुम्ही ह्याचं रिझन द्यायचं, मल्टिप्लाईंग बोथ साईड बाय 25,000. म्हणजे या संख्येने आम्ही दोन्ही साईडला मल्टिप्लाय केले. 25,000ला हे 25,000 रुपये गेले, हे 2 शून्यांना हे 2 शून्य गेले. तर आपल्याला 12 आणि 250चा गुणाकार करायचा. 250 आणि 12चा गुणाकार करायचा म्हणजे काय उत्तर येतं बघू. आता इथं 12 0 0 12 1 12 12 मारून 24 12 3 36 12 चौक 48 12 25 60 12 5 किती 60. इथे गेले हातचा 12 11 24 25 26 27 28 29 30. म्हणजे इथं किती उत्तर आहे ते 3,000 रुपये आपल्याला 12% व्याज द्यावं लागणार आहे त्यांना. म्हणजे एक्सची व्हॅल्यू किती आली 3,000. एक्सची व्हॅल्यू आपल्याला 3,000 रुपये भेटलेली इथं. मग टोटल अमाऊंट किती त्यांना अहमद चाचाला द्यावं लागणार आहे, त्याच्यासाठी आपल्याला करायचं तर टोटल प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. प्रिन्सिपल किती आहे 25,000 1 2 3. इंटरेस्ट किती आहे 3,000 1 2 3. मग टोटल किती झाले, टोटल 25मध्ये 3 मिळवलं 26 27 28 2 3. म्हणजे 28,000 रुपये त्यांना शेवटी काय करावं लागणार आहे, बँकेला द्यावं लागणार आहे. मग आपण लास्टमध्ये लिहायचं अहमद चाचा have to return ₹28,000 end of year. म्हणजे वर्षाच्या शेवटी त्यांना 28,000 रुपये टोटल द्यावं लागतील बँकेला, जर त्यांनी 25,000 रुपये त्यांनी बँकेकडून व्याज घेतलं एका वर्षासाठी तर. Question 4. किशनराव wanted to make a fund in his field. म्हणजे किशनरावांना काय करायचं आहे, फंड तयार करायचं आहे. ही borrowed ₹35,250 at 6 PCA म्हणजे % per annum from a bank.
हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजे किशनरावांना फंड तयार करायचा आहे, त्याच्यासाठी ते 35,250 रुपये बँकेकडनं काय घेतात, ते व्याज घेतात. आणि बँक काय म्हणते त्यांना 1 वर्ष झाल्यानंतर तुम्हाला 6% याच्यावर काय करावं लागणार आहे, व्याज द्यावं लागणार. मग किती टक्का तुम्हाला टोटल जेव्हा 1 वर्ष कंप्लीट होईल मग किती पैसे त्यांना 6% व्याज जोडून किती पैसे त्यांना हे माघारी द्यावं लागणार आहे बँकेला, ते आपल्याला इथं सांगायचे. मग काय करायचं इथं, प्रिन्सिपल म्हणजे काय, मुद्दल किती आहे, ₹35,250. टाईम किती आहे, किती टाईममध्ये त्यांना हे करायचं सगळं, 1 इयर. त्यांना इंटरेस्ट किती लागणार आहे, इंटरेस्ट म्हणजे व्याज किती लागणार आहे, 6%. 6 PCPA म्हणजे 6% व्याजावरती ते सगळं काम करणार आहे. आपल्याला माहिती का त्यांना किती व्याज भेटणार, त्यांना किती व्याज लागणार हे आपल्याला माहिती का, नाही आहे. मग आपण इथे लिहायचं, लेट एक्स बी इंटरेस्ट ऑन 35,250. लेट सपोज म्हणजे आपण मानू की त्यांना X% व्याज लागणार एवढ्या पैशावरती. तर मग आपण इथं लिहायचं एक्स डिवाइड बाय किती हे 35,250 इज इक्वल टू, आणि 100%पैकी 6% त्यांना काय होणार आहे, व्याज लागणार आहे. 100%पैकी 6, आपण इथे 100 का लिहिलं कारण की 100पैकी आपल्याला 6 लागणार आहे आणि हे एवढ्या पैशावरती एवढं व्याज लागणार आहे. त्याच्यासाठी आता हे आपल्याला काय करायचं, हे 35,250ला कट करायचं. त्यामुळे आपल्याला काय करावं लागणार आहे, एक्सच्या खालची जी किंमत आहे ती कट करायची असेल तर दोन्ही साईडला त्याच किमतीने काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. हे लई मागच्या प्रॅक्टिस सेटपासून आपण शिकत आलेलो आहे, त्यामुळे तुम्हाला एकदम आता डोक्यात बसलं पाहिजेत की हा बाबा असंच करायचं असतं. म्हणून एक्स अपॉन 35,250 इंटू 35,250 इज इक्वल टू 6 इंटू 10 100. 35,250 इथं रिझन द्यायचं, मल्टिप्लाइंग बोथ साइड बाय 35,250. म्हणजे दोन्ही साईडला 35,250ने गुणल्यानंतर 50ने गुणल्यानंतर काय उत्तर येते ते आपल्याला काढायचे. आता ह्या 35,000ला हे 35,000 कॅन्सल, ह्या शून्यला हा शून्य गेला. तर आता आपण काय करूया, मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला आन्सर काढायचे. आता आपण करूया, काय करू, पहिल्यांदा 35 आणि 25 राहिलेत त्याला आपण 6ने मल्टिप्लाय करू. 35 आणि 25ला आपण 6ने मल्टिप्लाय केल्यानंतर काय उत्तर येतं बघू. 6 पंचे 30, शून्य आला इथं 3 गेला हातचा, 6 1 6 12, 13 14 15, हातचाला 1, 6 पंचे 30 आणि 1 हातचा 31, 3 गेले इथं हातचा, 6 1 6 7 2 12 7 1 18, 18 मध्ये 3 मिळाल्यावर 19 20 21. आता इथं किती आलं, 21,150 आलं आणि त्याच्या खाली डिवाइड बाय किती करायचं, 10 करायचं. 10 1 6, 10 2 20, हातचा इकडे 1 गेला, 10 1 10, परत इकडे गेला, परत इथं 10 1 10, परत इकडे गेला, 10 5 किती 50. म्हणजे आपल्याला त्याचं उत्तर किती भेटतंय, 2,115 रुपये. आपल्याला काय करावं लागणार आहे, एक्सची किंमत भेटली आपल्याला. हे कसं केलं आहे माहिती ना, 2,115 म्हणजे पहिल्यांदा आता ह्या शून्याला हा शून्य आपण कट केला, ते कट झाल्यानंतर इथं किती राहिले 35 आणि इथं 25, म्हणजे 35 25 राहिले. ह्याला आपण 6ने गुणलं, मग काय उत्तर आलं 21,150. मग 21,150ला आपण 10ने डिवाइड केलं, 10 राहिला होता खाली. तर आपल्याला उत्तर किती येतं आहे 2,115. म्हणजे एक्सची व्हॅल्यू आपल्याला एवढी भेटली. एक्सची व्हॅल्यू एवढी भेटली याचा अर्थ काय, तर त्यांना एवढा इंटरेस्ट द्यावा लागणार आहे. इंटरेस्ट इज 2,000 रुपीज 2,150. म्हणजे एवढं त्यांना काय करावं लागणार आहे, इंटरेस्ट द्यावा लागणार. क्वेश्चनमध्ये काय दिलं आहे, हाऊ मच इंटरेस्ट विल ही हॅव टू पे टू द बँक ॲट द एंड ऑफ द इयर. म्हणजे टोटल नाही विचारलं, हाऊ मच म्हणजे किती % त्यांना इंटरेस्ट बँकेला द्यावं लागणार आहे. तर त्यांना किती % द्यावं लागणार आहे, इंटरेस्ट रुपीज 2,115 रुपये त्यांना काय करावं लागणार आहे,
इंटरेस्ट द्यावा लागणार आहे आणि एवढंच उत्तर आहे. आणि हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे, हा चॅप्टर पण संपलेला आहे. इयत्ता 6वीचा सर्व सिलेबस हे चॅनलवरती अवेलेबल आहे. डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व प्रॅक्टिस सेटची लिंक दिलेली आहे, तिथं तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा. थँक्यू.